आणि फायनली मित्रांनो पुन्हा एकदा सो आता आम्ही आलेलो आहोत हरिश्चंद्र गडावरती, गडाची गडभ्रमंती करण्यासाठी स्नॅव टुरिझम बरोबर. सो आम्ही सकाळीच ट्रेकला सुरुवात केली. ब्लॉग आपला इथून सुरुवात होत नाही. सो तुम्ही एक काम करा, आता वाजले सकाळचे 8:45. आता आम्ही नाश्ता करू, कांदा चहा असेल, तोपर्यंत तुम्ही सकाळपासून आपला ब्लॉग बघत या. सकाळी आम्ही किती वाजता सुरुवात केली, सकाळचं वातावरण काय होतं आणि एकंदरीत ट्रेक किती वाजता सुरू झाला. सो हे नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन झकास या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. चला जा तुम्ही सकाळी आणि सकाळपासून सुरुवातीचा ब्लॉग बघा आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट आता भेटू इथे जिथे आपण नाश्ता करतो. तिथे आपण डायरेक्ट आता भेटू आणि तिथून मग पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. सकाळी 6:30च्या सुमारास गड चढायला सुरुवात केली. खूप सुंदर वातावरण होतं. या वातावरणाचं शब्दात वर्णन करणं जणू अशक्यच. आम्ही स्नॅव टुरिझम बरोबर हा किल्ला सर करत होतो. कधी चढ कधी उतार असा सगळा खेळ एकंदरीत चालू होता आणि थंडीही खूप होती. रविवार असल्या कारणानं गडावरती खूप गर्दी होती, म्हणजे काही बोलताच येत नव्हतं. सकाळी 6:30 वाजता आम्ही ट्रेकला सुरुवात केली पाचनई गावातून. कारण तिथून ट्रेक हार्डली 2 किंवा 2.5 तासाचा आहे. सो बस आता चालतो आहे. रस्ता खूप सोपा आहे. खिरेश्वर हा रस्ता खूप लांब आहे, पण पाचनईकडून जो रस्ता आहे तो सोपा आहे आणि चालायला इजी आहे. त्यामुळे आपण आरामात हा ट्रेक पाचनई गावातून चांगल्या प्रकारे करू शकतो. सो आता आम्हाला चालून 1-1.5 तास झाला आहे. आम्ही आता पहिला आम्हाला लागेल ते मंदिरं लागतील आणि त्याच्यानंतर आम्ही कोकणकडा एक्सप्लोर करू. या गडाचा थोडक्यात इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. या किल्ल्याचे बांधकाम कधी केले गेले हे सांगता येत नाही. इसवी सन 12व्या-13व्या शतकात येथे योगी चांगदेव वास्तव्यात होते असे मानलेही जाते. चांगदेवांच्या तत्वसार या ग्रंथाच्या एका ववीत शके 1234 मध्ये हरिश्चंद्र गडावर हा ग्रंथ पूर्ण केल्याचा उल्लेख आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सुरत लुटीनंतर शिवरायांनी स्वराज्यात दाखल केला. त्यानंतर काही काळ तो मराठ्यांकडेच होता. त्यानंतर पुढे औरंगजेबच्या दक्षिण मोहिमेत हा किल्ला परत मोगलांच्या ताब्यात गेला असावा. त्यानंतर 1747 ते 48 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून जिंकून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.
देवाचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले. पण इथल्या वास्तू काहीशा दुरवस्थेत आहेत. त्या काळी त्यांचं काय महत्त्व असेल हे त्या वास्तूंकडे बघूनच कळते. आज ह्या वास्तू फक्त उभ्या आहेत. कधी ढासळून पडतील हे सांगूही शकत नाही. याकडे खरं तर आपणच लक्ष दिले पाहिजे. आपले गड आपली जबाबदारी हे जोपर्यंत प्रत्येक ट्रेकर्स मनात जाणत नाही तोपर्यंत आपले गडकिल्ले हे संवर्धन होणार नाहीत. फक्त शनिवार रविवारची फक्त गर्दी न करता त्यांचं संवर्धन कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. इथे शिवलिंग आहे. लोक खूप उतरतात. काही लोक तर इथे पाण्यात पोहतात. मित्रांनो, ही पोहायची जागा नाही. त्या जागेचं महत्त्व तुम्ही समजून घ्या. थोडासा इतिहास वाचून या. त्या जागेचं काय महत्त्व आहे हे तुम्हाला कळेल. तुम्ही तुमच्या पायाखालचंच पाणी त्या शिवलिंगवरती टाकताय. हे किती योग्य आहे अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा. बिस्किट असं चलेंगे ना फिर वो जो रिचुअल भी रहता अरे मेरे को आया मतलब मस्त सिंगर आहे ना. सो मित्रांनो, आमचा नाश्ता झालेला आहे. तिथे मस्तपैकी कांदा पोहे आणि चहा घेऊन झालेला आहे. आणि आता आम्ही थेट चाललो आहे कोकण कड्याच्या दिशेने. एक अर्धा तास जाईल, मग फायनली आम्ही पोहोचू कोकण कड्याकडे. कसं वाटतं प्रतीक्षा? काय वाटतंय? आवाज छान मस्त. आणि एवढी हवा सुटली ना, मला ड्रोन उडवायला भीती वाटते. महत्वाचं की प्रवास वाटलाच नाही की आपण करतोय असं. हां, ॲक्च्युली मित्रांनो, तुम्ही खिरेश्वर गावाकडून याल ना तर तुम्हाला खूप वेळ लागू शकतो. म्हणजे 5 ते 6 तास पकडून जा. पण इकडून पाचनेकडून आलात ना तर तुम्हाला हार्डली 1-2 तास भरपूर झाले. भले तुम्ही नवीन असलात तरी पण एक आहे, जे लोक मुंबईवरून येतात ना त्यांना खिरेश्वरकडून जवळ आहे. पाचनाई थोडं लांब पडतं, पण पाचनाईकडून चढाई खूप कमी आहे आणि खिरेश्वरकडून जास्त आहे. सो तुम्ही डिसाईड करा तुम्हाला कुठून यायचं आहे. आणि बाकी भरपूर ह्या गडावरती येण्यासाठी पायवाटा आहेत, पण त्या खूप डेंजरस आहेत. आज रविवार असल्या कारणाने मित्रांनो खूप गडावरती खूप गर्दी आहे. प्रत्येक ठिकाणी गर्दी आहे. पण एक गोष्ट सांगू इच्छितो की खूप जणांनी स्पीकरसुद्धा लावले. ते लावू नका, कारण निसर्गामध्ये तुम्ही कशासाठी येता? निसर्गाची मजा घ्यायला येता ना. गाणी तर तुम्ही घरी पण ऐकू शकताय. निसर्गामध्ये निसर्गाची मजा घ्या. सुंदर वाटेल, छान वाटेल. ह्या निसर्गामध्ये ते पक्षी आहेत त्यांचा किलबिलाट ऐका, वाऱ्याचा आवाज ऐका. मस्त सुंदर. निसर्गामध्ये येत आहे तर निसर्गाची मजा घ्या, पण निसर्गाला हानी होणार नाही याची काळजी घ्या. फायनली कोकण कड्याचं दर्शन.
फायनली आमचा कोकणकडा पूर्ण एक्सप्लोर करून झालेला आहे. आता परतीचा प्रवास सुरू. जे ड्रोन शॉट आपल्याला पाहिजे होते ते सगळे आपल्याला भेटलेले आहेत. कोकणकड्याचे इथे खूप जण होते, खूप म्हणजे खूप गर्दी होती तिथे. मला बोलता नाही आलं, म्हणजे थोडं अनकम्फर्टेबल वाटलं. पण आता सांगतो, कोकणकड्याचे तर गेल्यानंतर प्लीज तिथे घाई करू नका, मस्ती करू नका. व्यवस्थित तुम्हाला फोटो काढायचे तर रेलिंगच्या आतमध्ये फोटो काढा. एक्सपिरियन्स आहेत तर रेलिंग क्रॉस करून जाऊ शकताय, पण नाही गेलं तर बरोबर. तिथे खूप खोल आहे, 500 मीटर तर डायरेक्ट खाली खोल आहे. न करू, पण जर तिथून कोण पडला तर डायरेक्ट तो 500 मीटर खाली पडेल. तो एवढं डीप आहे तिथे. प्लीज तिथे मस्ती करू नका, व्यवस्थित जा कोकणकड्यावरती. व्यवस्थितलं सुंदर सौंदर्य बघा, मस्त छानपैकी स्वतःला सांभाळून फोटो काढा. अति घाई करू नका, तर तुमचा ट्रेक खूप मस्त होईल. कारण संध्याकाळी आपले आईवडील घरी आपल्या परत येण्याची वाट बघत असतात. सो हे मी तिथे कोकणकड्यालाच बोलणार होतो, पण खूप गर्दी होती यार, खूप गर्दी होती. मला ते बोलता नाही आलं सगळ्यांसमोर. सो फायनली मी म्हटलं की पुढे हळूहळू जाईन, जिथे गर्दी कमी असेल तिथे मला बोलता येईल. ॲक्च्युली ब्लॉग बनवायचा म्हणजे वीकडेला यायला पाहिजे. संडेला खूप गर्दी असते, सगळ्यांसमोर ब्लॉग शूट नाही करता येत. सो कोकणकड्याचे ड्रोन शॉट तुम्हाला कसे वाटले खाली कमेंट्स करून सांगा. कारण जी हवा होती ती पण त्यावेळेला कमी झाली होती, त्यामुळे आपला ड्रोन चार्ज मस्त उडाला हवेत. सुंदर असा परतीचा प्रवास, एकदम रिलॅक्सपणे आम्ही उतरतोय. कुठली चिडचिड नाही आहे, कुठला घाम येत नाही आहे. एकदम आरामात. हा पहिलाच ट्रेक असेल जो उतरताना, मला चढताना पण एवढा घाम नाही, म्हणजे घाम नाहीच, नाके बरोबर आला. आणि उतरताना नाहीच आहे घाम. दम लागतोय पण घाम नाही येत आहे. फायनली मित्रांनो आम्ही खाली पोचलेलो आहोत, एकदम एंडला. म्हणजे जिथे आम्ही सकाळी आमची गाडी पार्क केली होती तिथे पोहोचलो आहे. बस आता लंच करणार आणि परत एकदा परतीचा प्रवास सुरू होणार मुंबईपर्यंत. सो एकंदरीत हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्कीच सांगा. जास्त काय मला समोरासमोर बोलता नाही आलं, कारण खूप गर्दी होती गडावर. तर तुम्ही प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग आपला असणार आहे गणपतीपुळेचा. सो तो ह्याच्यानंतर आता बॅक टू बॅक आपले 3-4 ब्लॉग येणार आहेत. सो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. एवढे करू कर दिया ना येलो शर्ट अच्छा भाई